अचलपूर जर म्हटलं तर अचलपुरात इतक्या काही ऐतिहासिक वस्तू आहेत. प्रत्येक देवाचं मंदिर अचलपुरात तुम्हाला पाहायला भेटते. कार्तिक स्वामीचं मंदिर आहे, नरसिंह मंदिर आहे, केशव नारायण आहे, लक्ष्मी नारायण आहे, घटोत्कचाचा आहे, ब्रह्मदेवाचा आहे. याशिवाय अचलपुरात आणखीन एक ऐतिहासिक, आता तुम्हाला माहित आहे काळानुसार मंदिराचं आता बांधकाम होत आहे, एक शनी मंदिर आहे. हे शनी मंदिर बहुतेक महाराष्ट्रातलं म्हणा का देशातलं म्हणा, एक शनी महाराजची जे या ठिकाणी मूर्ती आहे, ते मूर्ती एवढ्या वेगळ्या प्रकारची आहे की तुम्ही आजपर्यंत लाईव्ह मध्ये पाहिली नसेल. तर तुम्ही सध्या अंदर या, मी आता अचलपुरातल्या या भागात आहे आणि या ठिकाणी जे शनी महाराजचे मंदिर आहे, शनिवार योगायोगानं जे सारे भाविक मंडळी दर शनिवारी या ठिकाणी दर्शन करायला येतात. तर मी म्हटलं चला भाऊ आज काहीतरी शनी महाराजचं काहीतरी दाखवा वेगळं. तर अचलपुरातलं ऐतिहासिक असणारी मूर्ती आणि या मंदिराचं बांधकाम जरी नवीन झालं असेल तर एक शनी महाराजची मूर्ती आहे. थोडेसे गॅदुऱ्यावर या तुम्ही महाराज थांबा, तुम्ही लागलं. हे शनी महाराजची या ठिकाणी तुम्ही जर मूर्ती पाहत असाल तर एक शनी महाराजची या ठिकाणी एक मूर्ती आहे. आपण जर प्रामुख्याने जर पाहिलं तर शनी महाराज हे बहुतेक ठिकाणी आपल्याला कावळ्यावर बसेल दिसतात, कारण कावळा हे शनी महाराजचं म्हणजे वाहन आहे. पण या ठिकाणी जी तुम्ही मूर्ती पाहत असाल तर ही मूर्ती आहे गजारूढ, म्हणजे हत्तीचा रथ आहे आणि त्या रथावर शनी महाराजची ही मूर्ती आहे. तुम्ही जर उजव्या हातात पाहत असाल तर त्या हातात गदा आहे, दुसऱ्या हातात एक वेगळा आयुध आहे, म्हणजे बहुतेक ते पुष्प असेल. एक जे आहे हे ध्यान अवस्थेत असणारा एक उजवा हात आहे आणि डाव्या हातात शंख आहे, म्हणजे 4 हस्त असणारी ही मूर्ती. आणि सोबत हत्तीवर एक माऊत बसला आहे आणि सोबत चाक दिसत आहे. म्हणजे हे स्वरूप जे आहे हे वेगळ्या स्वरूपाचं, म्हणजे आजपर्यंत शनी महाराजची अशी मूर्ती मी शनी महाराजच्या लई ठिकाणी मंदिर पाहिले, पण गजारूढ असणारी किंबहुना महाराष्ट्रातली ही पहिली मूर्ती. तुम्हाला जर अजून माहित असेल बुवा अशी कुठं आहे तर तुम्ही नक्की मला सांगा. या मूर्तीची खासियत ही आहे की हे ज्या दगडपासून बनली आहे हा शाळीग्राम आहे. म्हणजे शाळीग्राम असते ना, जे सोन्याची म्हणजे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी जो सोनार बंधू आपला दगड वापरतात त्या शाळीग्रामापासून बनलेली हे काळा कुट्ट आणि मुलायम असा पाषाणमध्ये दिसून राहिला आहे. तुम्हाला जर याच्यात आणखीन जर काही वाटत असेल तर तुम्ही याच्यावर हे करू शकता. अशी हे शनी महाराजची आज आपल्याला ऍक्च्युअल अशी एक मूर्ती या ठिकाणी दिसली आहे. आणि शनी महाराजच्या जितके आता लोक मूर्त्या मी पाहिल्या त्यात हे युनिक वाटलं, म्हणून मी आज हे स्पेशल शनी महाराजचं मंदिर या ठिकाणी दाखवायसाठी आलं. आणि शनी महाराजच्या खाली जर तुम्ही पाहत असाल तर 9 ग्रह आहेत का आठ दिसणार मला या ठिकाणी, काही ग्रहाच्या सुद्धा या ठिकाणी काही मूर्त्या आहेत. आणि ह्या संगमरवरी आहेत. ह्या भले मला असं वाटतं की ह्या फार काही जुन्या नसतील, पण शनी महाराजची मूर्ती पाहिल्यावर मला एक गोष्ट आज इतकं मात्र क्लिअर झालं की अचलपुरात असणाऱ्या कार्तिक स्वामीची मूर्ती ज्या दगडापासून बनवली आहे त्याच दगडातली हे मूर्ती या ठिकाणी आहे. आणखीन एक महाराज आहेत त्याच्यावरून आपण थोडीशी माहिती घेऊ. प्रयत्न केला सांगायचं तुम्हाला जरा मला जितकं संमती तितका. हिरुळकर सर आहेत. हिरुळकर सर तर लहानपणापासून या ठिकाणी आहेत. हिरुळकर सर म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच माहित झाली की बाबा एवढी युनिक मूर्ती आपल्या अचलपूर शहरात आहे. तर मी लहानपणापासून इथं शनी मंदिराच्या दर्शनासाठी दर शनिवारी, म्हणजे कोणताही दिवस असो, बाहेर गावी असतो तरी शनी रात्रीला परत आल्यानंतरही मी दर्शनाला येतो. कारण ही मूर्ती अशी आहे की इच्छापूर्ती आहे, मनाची पूर्ण इच्छा पूर्ण होते म्हणून इतकं सांगतो. व्हेरी गुड. महाराज बोलतील. तर या ठिकाणी जे शनी महाराजचे पुजारी जसे महाराजजी बसले आहेत, महाराजजी काहीतरी माहिती सांगा बाबा मंदिराबद्दल, या मूर्तीबद्दल. नीलांजन समाभासम रविपुत्रमेमाग्रजम छाया मार्तंड सम्मूतम तन्नमामि शनिचरम. 70 वर्षाचा माझं वय आहे. लहानपणापासून मी या मंदिराचा सेवक आहे समजा, आणि सेवा करत आलेलो आहोत. या ठिकाणी जे काही भाविक येतात श्रद्धेने नमस्कार करून नमन करून जातात आणि त्यांना या ठिकाणचं जे फळ आहे ते प्राप्त झालेलं आहे. याप्रमाणे असेच आमचे गणेश भाऊ हे लहानपणापासून या मंदिरामध्ये येतात, सेवा करतात, निघून जातात. याप्रमाणे अशी ही शनी महाराजाची मूर्ती. व्हेरी गुड. आता तुम्ही हे जे सर्व या ठिकाणी उभे पाहून राहिले हे पिढ्यानपिढ्या या म्हणजे शनी महाराजाची सेवा करत करत इथपर्यंत आले. त्याची 5वी पिढी आहे का 10वी पिढी आहे त्याला काहीच माहित नाही. फक्त त्याला माहित आहे की आपल्याला शनी महाराजची या ठिकाणी पूजा करावी लागते. आणि हे लोक आहेत अचलपुरातले की या ऐतिहासिक अचलपुरातला ऐतिहासिक असणारा शनी महाराजचा जो वारसा आहे त्यानं जपून ठेवला. ऐतिहासिक म्हणजे त्या मूर्तीचं वय किती आहे त्याचं जर कार्बन डेटिंग केलं एखाद्यानं तर माहित होईल,
पण ज्या पद्धतचा तो मी जो पाषाण पाहून राहिलो, जो दगड पाहून राहिलो, तो शाळीग्राम स्वरूपाचा असल्याच्या आणि त्याची जे बनावट आहे एकदम नॉर्मल बनावट आहे. असे शनी महाराजचा गजारूढ जे मूर्ती आहे, आज मी शनिवारच्या दिवशी खास तुम्हाला दर्शन दाखवलं. तुम्हाला जर हे मंदिर कोण्या ठिकाणी आहे काय आहे तर मी खाली पत्ता लिहितो. आणि गुरुजीने सांगितलं की इच्छापूर्ती करणारं हे मंदिर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता कसं आहे भाऊ, लय लोक आमच्या हिंदू संस्कृतीच्या चालीरीतीले अंधश्रद्धा म्हणतात, पण शनीचा जर एकदा कोप लागला की नाही तर त्याच्या पुढे आयुष्याला टोप लागते म्हटलं. म्हणून शनी महाराजचा कोप झालता म्हटलं रावणाले, तर रावणही पुरा जळला शनी महाराजचा. म्हणून शनी महाराजले म्हणजे अनन्य साधारण महत्व. शनी लागला की 7.5 शनी 7.5 सुटतच नाही. अशा ज्या लोकांना तशा प्रकारच्या अडचणी असतील तर नक्की एकदा अचलपूरच्या या मंदिराला भेट द्या आणि तुमची इच्छापूर्ती होईल. हे अंधश्रद्धा नाही आहे, हे आमचं विज्ञान नाही आहे, हे आमची सनातन संस्कृती भक्ती आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कॉमेंट करून कळवा. आणि अचलपुरात हे मंदिर कोण्या ठिकाणी आहे मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये माहिती टाकतो. आणि सोबत तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल या मंदिराचा पत्ता बी मी तुम्हाला दिलाय. आणि लवकरच हे मंदिर आपण गुगलवर सुद्धा आणू. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,